रक्तातील ब्लॉकेजेस वाढू नयेत यासाठी आहार, जीवनशैली, व्यायाम या तिन्ही गोष्टी एकत्र पाळल्या तरच खरा फायदा होतो. रक्तातील ब्लॉकेजेस वाढू नयेत म्हणून काही काळजी नक्कीच घ्या. जसं की रोजच्या सवयी. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चाला. 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. ताणतणाव कमी ठेवा. BP, शुगर, कोलेस्ट्रॉल याची नियमित तपासणी करा. धूम्रपान, तंबाखू पूर्णपणे बंद करा. दारू शक्यतो टाळा. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे टाळायच्या ज्या सवयी आहेत त्या नक्की टाळा. जसं की सतत बसून राहणं, फार तिखट, तेलकट, जंक फूड खाणं, बाहेरचे बेकरी पदार्थ खाणं, मैदा खाणं, जास्त मीठ खाणं. रक्तातील ब्लॉकेजेस टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? तर भाज्या दररोज खा. जसं की पालक, मेथी, शेवगा पान, दुधी भोपळा, कारलं, गाजर, बीट रक्त शुद्ध करतं. फळे दररोज 1 ते 2 खा. डाळिंब खा, रक्तप्रवाह सुधारतो. सफरचंद खा, कोलेस्ट्रॉल कमी होतं. पेरू खा, फायबर भरपूर मिळतं. आवळा खा, रक्तवाहिन्या मजबूत होतात. संत्री, मोसंबी, सुकामेवा, बिया, अक्रोड हृदयासाठी उत्तम आहे. बदाम 4 ते 5 भिजवलेले खा. जवसाचे बी दररोज 1 चमचा खा. चिया सीड्स खा. धान्याचा समावेश करा. जसं की ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राऊन राईस. मसाले औषधांसारखे काम करतात. लसूण दररोज 1 ते 2 पाकळ्या खा. हळद रक्त जाड होऊ देत नाही. आलं घ्या, दालचिनी घ्या. त्याचप्रमाणे काही पेयही नक्की प्या. जसं की कोमट पाणी, ग्रीन टी घ्या, आवळा रस घ्या, डाळिंबीचा रस घ्या. आणि ब्लॉकेजेस वाढवणारे जे पदार्थ आहेत ते मात्र नक्की टाळा. जसं की तळलेले पदार्थ, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ जसं की बटर, डालडा, जास्त साखर, मीठ असलेले पदार्थ. यासाठी तुम्ही कोणता व्यायाम करू शकता? तर दररोज 30 ते 45 मिनिटे वेगाने चाला. योगासने करा. जसं की भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, अनुलोम, विलोम, कपालभाती यासारखे प्राणायाम करून तुम्ही नक्कीच तुमचं कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस कमी करू शकता. त्याचप्रमाणे काय टाळावं? तर खूप जास्त जड वजन उचलणं टाळा. अचानक जास्त धावू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कठीण व्यायाम करू नका. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जर आधीच हृदयात ब्लॉकेजेस किंवा अँजिओप्लास्टी, बायपास, BP, शुगर असेल तर डॉक्टरांनी दिलेले औषधे कधीही बंद करू नका. घरगुती उपाय हे पूरक आहेत पण पर्याय नाहीत. त्यामुळे साधा आहार, रोज चालणं, तणावमुक्त मन जर असेल तर तुम्ही नक्कीच ब्लॉकेजेसपासून स्वतःचं संरक्षण करू शकता. तेव्हा या गोष्टी नियमित पाळा आणि निरोगी राहण्याचा नक्की प्रयत्न करा.